क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय भारत. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत हे महापुरुष खरंच एका विचाराचे होते का, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आता ते कोणचे महापुरुष? तथागत भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, हे सगळे महापुरुष खरंच एक विचाराने बांधलेले होते का, एकमेकाचे गुरु होते का, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला मुद्दा मित्रांनो, हे सगळे महापुरुष एका विचाराचे होते. तर होते. ते कसे, मी तुम्हाला सांगू इच्छितो. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना गुरु मानणारे संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांना गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानणारे महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानणारे शाहीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हे सगळे एकाच विचाराचे होते. आता त्यांच्या जाती आपण पाहून घेऊयात. हे सगळे एकमेकाला गुरु मानायचे. का मानायचे? जात बघून नाही, त्यांचे विचार बघून. हे सगळे विचाराचे वारसदार होते. जातीचे वारसदार कोणीच नव्हते यामधले. या लोकांची जात मी तुम्हाला सांगू इच्छितो. या महापुरुषांची जात, तथागत भगवान गौतम बुद्धांची जात होती, म्हणजे त्यांचं वळणं होतं. त्या काळी वळणं असायचा. तर क्षत्रिय वळणं म्हणजे राजा घराण्यातील लोक. तर तथागत भगवान गौतम बुद्ध हे राजा होते. तर त्यांनी सगळं महल विल त्याग करून संन्यास स्वीकारला. ते राजा घराण्यातली होती, म्हणजे क्षत्रिय घराण्यातली होती. नंतर संत तुकाराम महाराज हे ब्राह्मण होते, म्हणजे गौतम बुद्धांच्या वरचे, सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या वरचे ब्राह्मण होते. तर त्यांनी स्वतःचा अहंकार नाही ठेवला. त्यांनी विचार मानले, भगवान गौतम बुद्धांचे विचार जाणले, त्यांना वाचलं, नंतर त्यांना गुरु बनवलं. त्यांची जात नाही बघितली. नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते. क्षत्रिय म्हणजे जे भगवान गौतम बुद्धांची जात होती ना, वळणं होतं ना, तेच जात महाराजांची होती. आणि त्यांनी गुरु मानलं संत तुकाराम महाराजांना. संत तुकाराम महाराज हे ब्राह्मण होते. तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, ब्राह्मण कुठं, क्षत्रिय कुठं. हाय मिळते जुलते आहे का? काहीच नाही. लांबचा त्यांचा संबंधच येत नाही. कारण ब्राह्मण हे क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सगळ्यांना शूद्रच मानतो. त्यांना कधीही समान मानत नाही. पण तरी या महापुरुषांनी विचार एकमेकाला गुरु मानले आणि त्यांचे विचार आत्मसात घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांना गुरु मानणारे महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले हे माळी समाजातील म्हणजेच ओबीसी म्हणजे शूद्रच. छत्रपती शिवाजी महाराज आणि माळी यांचा कुठेच संबंध नाही. कारण मराठा समाज आणि माळी समाज हा पहिल्या काळी माळी समाज हा खालते असायचा आणि मराठा समाज हा वरते असायचा. असा पहिल्या काळी आणि आत्ताही आहे. गावखेड्यामध्ये तुम्ही जा, तुम्हाला बघायला मिळेल. हे लोक एकमेकाच्या विचाराला महापुरुष मानतात. पण ते जे गाव साईडला मराठा समाज आहे ना, तो आपल्या जो खालच्या जातीचा शूद्र वर्ग आहे, दलित, महार, बौद्ध यांना अजिबात जवळ घेत नाही. कारण का? ते शूद्र आहेत असे ते म्हणतात. पण त्यांना माहीत नाही की माणूसच माणसाची जात आहे. तर हे झालं माळी आणि क्षत्रिय, म्हणजे महाराज आणि माळी. तर महाराजांना गुरु मानणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानणारे कोण होते? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते? तुम्हालाही माहिती आहे कोणत्या जातीचे होते. महार म्हणजे ही सगळ्यात खालची जात मानली जायची. तर महार आणि माळी यांचा संबंधच नसायचा लांबपर्यंत. तुम्ही मालिका बघत असाल क्रांतिज्योती, जे आता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर चालू आहे स्टार प्रवाहावर, ज्या मालिकेमध्ये तुम्हाला दिसत आहे महार आणि मातंग त्यांच्या दारासमोर येतात, जोहार मायबाप असं तसं बोलतात. तर ही पायरी होती. म्हणजे बाबासाहेब हे त्यांच्याही खालचे होते. महात्मा फुले यांच्या देखील खालचे होते बाबासाहेब. पण बाबासाहेबांनी जात बघितले का? नाही. त्यांचे विचार बघितले आणि त्यांच्या विचारांना मानून त्यांनी त्यांचे विचार आत्मसात केले. तर बाबासाहेबांचे गुरु होते महात्मा ज्योतिराव फुले. आता महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानणारे बाबासाहेब होते. आता बाबासाहेबांना गुरु मानणारे कोण होते माहिती का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
अण्णाभाऊ साठे यांची जात ही सर्वात खालती येते, ती म्हणजे मातंग. महार, मांग, मातंग हे सगळे गाव कुसाबाहेर राहणारे लोक. महार हे वरती मानलं जायचं आणि मातंग हे खालती. म्हणजे हे एकच वळण आहे, पण ज्या ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्यात ना ते मी सांगतोय तुम्हाला त्यांच्या पद्धती. तर बाबासाहेबांना गुरु मानणारे होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तर बघा, यांची जात कुठेच जुळत नाही, कुठेच कोणाची जात जुळत नाही. ना अण्णाभाऊ साठे यांची जुळते, ना बाबासाहेबांची जुळते, ना महात्मा फुलेंची जुळते, ना छत्रपती शिवाजी महाराजांची जुळते, ना संत तुकाराम महाराजांची जुळते, ना तथागत भगवान गौतम बुद्धांची जात जुळते. तर यांनी जाती बघून स्वतःला मानलंय का? अजिबात नाही. यांनी एकमेकांचे विचार आत्मसात केले आणि एकमेकाचे विचार आत्मसात केल्यानंतर ते विचार पटल्यानंतर त्यांना गुरु मानण्यात आलेला आहे. ना की हा माझ्या जातीचा आहे, मी त्याच्या जातीचा आहे, मी यालाच गुरु मानणार, हा माझ्या जातीचा आहे, हा मला सर्वश्रेष्ठ ठरतो. अजिबात नाही. त्यांनी घमंड आणि सर्वश्रेष्ठपणा कधीच स्वतःपर्यंत, अहंकार जो आपण म्हणतो अहंकार, तो स्वतःपर्यंत कधीच येऊ दिला नाही. त्यांनी येऊ दिला म्हणजे त्यांचे विचार. त्या महापुरुषांचे विचार हे स्वतःपर्यंत येऊ दिले आणि ते आत्मसात देखील केले. त्यांनी जात बघून कोणत्याही महापुरुषांना, कोणत्याही व्यक्तीला गुरु मानले नाही. त्यांचे विचार बघितले, त्यांचे विचार काय सांगतात, त्यांनी ते विचार आत्मसात केलेत. मग ते आत्मसात विचार केल्यामुळे आज हा भारत देश तुम्हाला अखंड दिसतो, एकत्र दिसतो. 5 ते 6 हजार जाती एकत्र दिसतात लोकशाहीमध्ये बांधलेल्या. कारण हे विचार एकीकडून एकीकडे चालत आलेले. हे फक्त बाबासाहेबांमुळेच हा भारत देश उभा नाही, तर हे सगळे महापुरुष होऊन गेलेत ना. तर ह्या महापुरुषांना मानून त्यांचे विचार आत्मसात करून बाबासाहेबांनी सगळ्या महापुरुषांच्या विचाराचा भारत हा लोकशाहीमध्ये आणलेला आहे. आणि लोकशाही ही भारताला दिलेली आहे. आणि ही भारताची जी लोकशाही आहे ना, संविधान, हे संविधान एवढं मोठं आहे ना, जगातील सर्वात मोठं संविधान आहे भारताचं. बाकीकडं आहे लोकशाही, मी म्हणत नाही की बाकीकडे लोकशाही नाही, पण सगळ्यात मोठी लोकशाही म्हणली जाते जी भारताची, आणि सगळ्या जातींना बांधून ठेवणारी लोकशाही. भारत देश हा असा देश आहे जो सर्व धर्म समभाव. कारण भारत देशामध्ये प्रत्येक एक जातीचा, प्रत्येक एक पंथाचा माणूस आहे, जो जगामध्ये आपल्याला सापडतो, वेगवेगळ्या देशामध्ये सापडतो, पण तो पूर्ण जग आपल्यामध्ये सामावून बसलेला भारत आहे. म्हणून त्या भारताची संविधान, राज्यघटना लिहिणं हे खूप अवघड होतं बाबासाहेबांना. पण बाबासाहेबांना अवघड का गेलं नाही हे आपण म्हणतो अवघड होतं. अवघड का गेलं नाही बाबासाहेबांना? कारण बाबासाहेबांनी महापुरुष आत्मसात केले, देश विदेशात जाऊन अभ्यास केला, सगळ्या देशाचा, सगळ्या जगाचा संविधानाचा अभ्यास केला. परत महापुरुषांना आपले गुरु मानले. स्वतःचे सगळे महापुरुष एकाच विचाराचे होते, एकाच विचारसरणीने पुढे जात होते आणि ती प्रगती करत होते. मग ती सगळी विचारसरणी बाबासाहेबांनी संविधानामध्ये मांडली. बाबासाहेबांनी कुठल्याच व्यक्तीला, म्हणजे असा जो व्यक्ती आहे ज्यांनी बाबासाहेबांना त्रास दिला आहे, त्या व्यक्तीला बाबासाहेबांनी यांनी मला त्रास दिला, मी याला अजिबात हक्क अधिकार देणार नाही, या समाजाने मला हक्क अधिकारापासून लांब ठेवलं, मी याला पण लांब ठेवणार, या समाजाने माझ्या संगती जातीवाद केला, मी या समाजासंगती माझ्या राज्यघटनेमध्ये जातीवाद करेन. अजिबात नाही. असं अजिबात बाबासाहेबांनी कधी बोलून दाखवलं नाही आणि तसं संविधानामध्ये मांडलं देखील नाही. भारतीय संविधानामध्ये सगळ्यांना समान वागणूक दिली. राज्यघटनेमध्ये सगळे समाज, सगळा धर्म, सगळ्या जाती या एका चौकटीमध्ये आणून बसवल्या. सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. सगळे आपले आहेत, सगळे भारतातील नागरिक आहेत असं मानलं. सगळे प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहेत. ते जात त्यांचे असो किंवा नसो हा नंतरचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी देखील स्वतःला प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय मानलं. असं नाही म्हणले की मी प्रथमतः, अंतिमतः बौद्ध, नंतर महार, नंतर शूद्र, नंतर भारतीय, असं अजिबात म्हणलं नाही. बाबासाहेबांनी प्रथमतः आणि अंतिमतः स्वतःला भारतीय मानलं आणि भारत देशासाठी काम केलं. आता बरेच जण म्हणतील की बाबासाहेब हे इंग्रज संगती होते, त्यांच्या संगती काम करायचे, त्यांच्या मंत्रिमंडळात होते. तर मित्रांनो ऐका, बाबासाहेब हे कधीच इंग्रजात संगती नव्हते. कधीच त्यांनी इंग्रजात संगतीत काम केले नाही. बाबासाहेबांना त्या लोकांनी मंत्रिपद यासाठी दिलं कारण बाबासाहेब सुशिक्षित होते. त्यांना बाबासाहेबांच्या शिक्षणाची जाण होती.
म्हणून बाबासाहेबांना त्यांनी मंत्रिपद दिलं आणि ते मंत्रिपद म्हणजे कामगार मंत्री. त्या काळी इंग्रजांनी त्यांना कामगार मंत्री हे दिलं होतं. तर ते कामगार मंत्रिपद त्यांना शिक्षणामुळे मिळालं होतं. तर त्यांच्या म्हणजे त्यांच्यामध्ये राहायचे असं तसं नाही. बाबासाहेबांनी विरोध हे सगळ्यांचा केला आहे. जे चुकीचं होतं ना त्यांचा विरोध बाबासाहेबांनी केला आहे. आणि बाबासाहेब स्वातंत्र्याची लढाई लढत होते, पण ते दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढत होते. ते कोणतं स्वातंत्र्य? जो बहुजनांना, भारत देश स्वतंत्र होणार होता, पण जो बहुजन समाज, खालच्या जातीचा शूद्र समाज, ज्याला आत्ताही काही UP बिहार या साईडला खालचंच मानलं जायचं, त्या समाजाला दुसरं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बाबासाहेब लढत होते. बाबासाहेब स्वातंत्र्यासाठी लढत होते, आणि ते समाजासाठी, जो खालचा समाज, दबलेला समाज आहे, त्यांना वर आणण्यासाठी ते लढत होते. आणि देशासाठीही लढलेत ते. भारत देशाला एवढी मोठी लोकशाही दिली. सगळ्या जाती धर्माला एका चौकटीमध्ये मांडून ठेवणं म्हणजे शक्य नाही मित्रांनो. आपलं स्वतःचं घर बघा ना, फॅमिली, आपली स्वतःचा परिवार आपण एक संगतीत ठेवू शकत नाही. इथं भावाचं भांडणं आहे, पोराचा बापाचं पटत नाही, मायचं आणि लेकीचं पटत नाही. आणि त्या देशामध्ये 5 ते 6 हजार जाती आहेत मित्र. त्या 5 ते 6 हजार जाती बांधून ठेवणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही आहे. इथं आपल्या घरामध्ये एकमेकाचं पटत नाही आणि 6,000 जाती एका चौकटीमध्ये बांधणं शक्य नाही आहे. ते शक्य बाबासाहेबांनी करून दाखवलं. कारण बाबासाहेब महापुरुषांच्या विचाराचे होते आणि बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. आणि ती लोकशाही, सर्वात श्रेष्ठ लोकशाही आपल्याला दिली. ती चालत नाही म्हणा, ती गोष्ट वेगळी आहे. कारण आपण धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर एकमेकाला शिव्या घालतो, भांडतो, हे फार म्हणजे फार चुकीचं आहे. आणि ती लोकशाही आता ती कुठे ना कुठे नष्ट होत चालली आहे. ती लोकशाही 100% पैकी 5 ते 6% चालत आहे असं मला तरी वाटत आहे. तुम्हाला काय वाटतं हा तुमचा प्रश्न राहिला. तर जर ती लोकशाही पूर्णपणे ह्या भारत देशावर चालली ना, हा भारत देश जगावर राज्य करेल. अमेरिकेसारख्या जगावर राज्य करेल. अमेरिकेपेक्षा पुढे जाऊ शकतो जर बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही जर या देशामध्ये पूर्णपणे लागू केली तर. बाबासाहेब हेही बोलले होते, संविधान किती चांगलं असो तर त्याला चालवणारे हात वाईट असतील ना, तर ते संविधान वाईटच ठरेल. आणि बाबासाहेब हेही देखील बोलले, संविधान कितीही वाईट असो, जर ते चालवणारे हात जर योग्य असतील, चांगले असतील ना, तर ते संविधान 100% चांगलंच ठरेल. तर ते चालवणाऱ्यावर आहे मित्रांनो. संविधान चांगलं आहे, वाईट आहे, ते चालवणारा व्यक्ती कसा आहे हे महत्त्वाचं आहे. संविधान आपल्या देशाचं हे महानच आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पटलंच असेल आणि ते वाचलं असेल तर त्यांना पटलं असेल की हे संविधान योग्यच आहे. तुम्हाला पटो नाही पटो हा तुमचा प्रश्न, कारण तुम्ही वाचत नाही. का वाचत नाही? कारण बाबासाहेब तुमच्या समाजातले नाही, तुमच्या जातीतले नाही, तुमच्या वर्गातले नाही. म्हणून बाबासाहेबांना तुम्ही आत्मसात करायला तयार नाही. तुम्ही एकदा त्यांना वाचून तरी बघावं, तुम्ही प्रेमात पडाल बाबासाहेबांच्या. एवढं मौल्यवान काम बाबासाहेबांनी या देशासाठी केलं आहे. एकदा त्यांनाच वाचा. महापुरुष म्हणतात ना, वाचाल तर वाचाल. आणि असंही म्हणतात की जो व्यक्ती स्वतःचा इतिहास विसरतो ना, तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. तो गुलामीमध्येच मरतो. आणि ती आता देशाची परिस्थिती आहे. कोणीच काही आवाज होत नाही, सगळे दबलेले. सगळ्यांनाच वाटतं की मी आवाज उचलला की मी मारला जाईल, माझ्या घरावर हल्ला केला जाईल, मी जी कमवलेली संपत्ती आहे ती लुटून नेली जाईल, मला वाळीत टाकलं जाईल, मला असं केलं जाईल. गुलामीमध्ये जगत आहेत प्रत्येक व्यक्ती. सगळे A to Z लोक गुलामीमध्ये जगत आहेत. आणि जे आवाज उचलत आहेत त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आहे. जे आवाज उचला. तुम्हाला जीव काय करणार ते मारून, मग करून काय करणार? मारून टाकणार, गायब करतील, काय करतील? काहीच नाही करू शकत हो. एक माणूस मारला तर पूर्ण देश मरत नाही. हळूहळू जागे व्हा. देश संकटात आहे आणि या महापुरुषांना जातीमध्ये वाटणं बंद करा. आणि सगळ्या महापुरुषांना एकाच विचाराचे होते. मी तुम्हाला तर आता पटवून दिलेच आहे, त्यांनी कधीच जातीवाद केला नाही. जर हा जातीवाद केला असता तर हा देश जो तुम्ही बघताय, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे, सरकारी नोकरी करण्याचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्याचा अधिकार आहे, राष्ट्रपती महिला होत आहेत, पंतप्रधान होत आहेत, मोठमोठ्या पदावर जाण्याचा आपल्याला अधिकार मिळतो आहे. तो फक्त संविधानामुळे आणि या महापुरुषांच्या एकीच्या विचारांमुळे. हे महापुरुष एक होते, एका विचाराचे होते, म्हणून आज हा देश इथे उभा तुम्हाला दिसत आहे.
म्हणून महापुरुषांना अजिबात जातीमध्ये गणू नका, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकांनाही पटवू द्या की हा भारत देश आपला आहे आणि हे जे महापुरुष आहेत ज्यांना आपण जातीमध्ये गणतो, मराठा, शूद्र, दलित, बहुजन, ब्राह्मण अशा जातीमध्ये आपण त्यांना गणतो, तर त्यांना जातीमध्ये न ठेवता त्यांना देशाचे नागरिक आणि देशाचे नेते आणि देशासाठी काम केलेले महापुरुष म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि सगळ्यांना कळायला पाहिजे की हे महापुरुष एकाच विचारातले आहेत, ते मी तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांना पटू द्या की हे सगळे महापुरुष एकाच विचाराचे आहेत, हे कधीच जातीमध्ये वाटले गेले नाहीत. त्यांनी सगळ्यांनी एका विचाराने राहिले म्हणून हा देश, भारत देश हा जगावर राज्य करतोय. कुठं ना कुठं करतोयच राज्य, पण करतोय. तो पाठी का आहे ते तुम्हालाही माहिती, राजकारणामुळे. इथलं किती घाण राजकारण चालू आहे, यामुळे हा देश मागं आहे. जर हा देश लोकशाहीवर चालला ना, 100% अमेरिकेसारख्याच नाही तर पूर्ण जगावर राज्य करू शकतो हा देश, जर लोकशाहीवर हा देश चालला तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. आणि चला भेटू अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला, जय भीम, जय शिवराय, जय भारत, जय बहुजन. आणि सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन आणि त्या महापुरुषांना घडवणाऱ्या महान स्त्रियांना त्रिवार अभिवादन. चला, बाय.